नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत नागपूर सिटी म्हणजेच नागपूर शहरचा पोलीस शिपाईचा एकूण कट ऑफ किती लागू शकतो, त्याचबरोबर इथल्या जागा आणि कट ऑफ याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा बघा, इथं तुमच्यासमोर ही जे ॲड दिसत आहे ही नागपूर शहर पोलीस शिपाई पदासाठी असणारी ॲड आहे. ह्याच्यात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकूण जागा 347 जागा होत्या टोटल. कास्टनुसार जर बघितलं तर अनुसूचित जाती म्हणजेच SC साठी 19, ST साठी 18, VJA 8, NTB 7, NTC 11, NTD 21, SBC 1, OBC 17, SC/BC 38, EWS 38 आणि ओपनसाठी 169 अशा या जागा होत्या. सर्वसाधारणचा विचार करायला गेलं तर SC सर्वसाधारण 5, ST सर्वसाधारण 5, VJA सर्वसाधारण 5, NTB सर्वसाधारण 4, NTC सर्वसाधारण 2, NTD सर्वसाधारण 7, SBC सर्वसाधारण 1, OBC सर्वसाधारण 4, SC/BC सर्वसाधारण 11, EWS सर्वसाधारण 11, ओपन सर्वसाधारण 53 अशा टोटल 347 पैकी 108 या सर्वसाधारण होत्या. त्याच्यानंतर महिलांसाठी SC महिलांसाठी 6, ST महिला 5, VJA महिला 2, NTB महिला 2, NTC महिला 3, NTD महिला 6, SBCला एकही नाही, OBC महिला 5, SC/BC महिला 11, EWS महिला 11 आणि ओपन महिला 51 अशा टोटल 102 जागा या महिलांसाठी होत्या. बाकी या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार सर्व जागा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ही ॲड असणारी पोलीस रिक्रुटमेंट या असणाऱ्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, तिथं पण मी ही ॲड आत्ता टाकलेली आहे. तर या होत्या जागा एकंदरीत. तर जागा झाल्यानंतर तुमच्या माहितीस्तव ज्यावेळेस असणारा रिटर्नचा कट ऑफ लागला होता, म्हणजे पेपरसाठी जो कट ऑफ लागला होता, त्यावेळेस तुम्हाला ही लिस्ट असणारी पाहायला मिळालेली होती. तर या लिस्टमध्ये 51 नंबर आहे. इथं तुम्हाला दिसून येईल की 51 नंबरपर्यंत 50 मार्क मिळालेले स्टुडंट आहेत. ह्याच्यामध्ये जर तुम्ही पुढं पाहिलं तर या 51 पैकी बघा 45 हे एक्समॅन आहेत. 45 एक्समॅन आहेत 51 पैकी, ज्यांना 50 मार्क मिळालेले आहेत फिजिकलला. त्याच्यानंतर याच्यापैकी जे 6 आहेत हे 6 सर्वसाधारण लोक आहेत, जनरल पोलीस भरती देणारे कॅन्डिडेट आहेत, ज्यांना 50 पैकी 50 मार्क आहेत. या 6 पैकी त्या ठिकाणी 5 फिमेल आहेत ज्यांना 50 पैकी 50 मार्क आहेत फिजिकलला, आणि एकच फक्त जेंट्स किंवा मेल आहे ज्याला 50 पैकी 50 मार्क आहेत. त्याच्यानंतर बाकी सर्व असणारे 48 किंवा 48 पेक्षा कमी आहेत. एकंदर जर बघायला गेलं तर टोटल 51 लोक आहेत की ज्यांना असणारं 50 पैकी 50 मार्क आहेत. हा होता त्या ठिकाणी फिजिकलबद्दल एक टॉपरबद्दल तुम्हाला असणारी माहिती असली पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर पुढचा आता मुद्दा आहे, ही असणारी लिस्ट तुम्ही सर्वांनी पाहिलेलीच आहे, टेलिग्राम चॅनलवर पण उपलब्ध आहे, आजच असणारी टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण असणारे विद्यार्थ्याचे मार्क दिसून येतात. इथं पाहू शकता तुम्ही नागपूर सिटीचा असणारा पोलीस कमिशनर, नागपूर सिटी पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2022-23 प्रोव्हिजनल रिटर्न एक्झामिनेशन मार्क म्हणजे लेखी परीक्षेच्या मार्काची ही यादी आहे. इथं टॉपर 97 मार्कवाला आहे आणि तो एकच आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता 96 वाला या ठिकाणी एकच आहे. त्याच्यानंतर 95 वाले 2 आहेत. त्याच्यानंतर पुढचा जर आकडा सांगायला गेला तर याच्यामध्ये तुम्हाला 94 मार्कवाले, हे जे 94 मार्कवाले आहेत या ठिकाणचे, हे 94 मार्कवाले तुम्हाला 13 दिसून येतील. 94 मार्कवाले किती आहेत तर टोटल 13 लोक या ठिकाणी तुम्हाला 94 मार्कवाले दिसून येतील. त्याच्यानंतर पुढचा आकडा आहे 93 मार्क असणारे, 93 मार्क असणारे या ठिकाणी 12 लोक आहेत. 93 मार्क असणारे 12 लोक आहेत.
त्याच्यानंतर 92 मार्क असणारे 29 मुलं किंवा मुली प्लस, याच्यामध्ये मुलं मुली वेगळे नाहीत, मुली पण आल्या आणि मुलं पण आले. 92 मार्क घेतलेले 29, 91 मार्क ज्यांना मिळालेले आहेत या पेपरमध्ये असे 34 लोक आहेत. त्याच्यानंतर पुढं 90 मार्कवाले या ठिकाणी 43 लोक आहेत. 90 मार्कवाले 43 आहेत. त्याच्यानंतर 89 मार्क ज्यांना आहेत तर 89 मार्कवाले या ठिकाणी तुम्हाला 57 लोक भेटतील. 88 मार्कवाले जर बघायला गेलं तर 59 लोक असणारे आहेत. 88 मार्क ज्यांना आहेत. 87 मार्कवाले ह्याच्यामध्ये तुम्हाला 88 लोक भेटतील ज्यांना 87 मार्क आहेत. त्याच्यानंतर 86 मार्कवाले जे आहेत, 86 मार्कवाले 70 आहेत. आणि त्याच्यानंतर 85 मार्कवाले या ठिकाणी 97 लोक आहेत. 97 तर हा असणारा आकडा कशासाठी सांगतोय मी, तर तुम्हाला एकंदरीत अंदाज येईल पुढं की फायनल कट ऑफ हा नागपूर सिटीचा किती लागू शकतो. तर टोटल आकडा जो सांगितला मी आत्तापर्यंत 85 किंवा 85 प्लस मार्क असणारे टोटल 506 जण आहेत. किती जण आहेत? 506 जण आहेत ज्यांना या पेपरमध्ये 85 किंवा 85च्या समोरचे मार्क असणारे आहेत. इथं जर तुम्ही जागा बघितल्या सुरुवातीला आपण, त्याच्यामध्ये टोटल जागा 347 जागा होत्या. याच्यापैकी 53 जागा या सर्वसाधारण मुलांसाठी होत्या आणि लगभग 52 जागा या असणाऱ्या मुलींसाठी होत्या. तर एक पेपरचे मार्क पाहून आणि जे आपण सुरुवातीला त्या ठिकाणी ग्राउंडचे मार्क पाहिले याच्यावरून मला असं वाटतंय की या 506चं लगभग असणारं जर बघितलं तर 137 प्लस हा असणारा ओपनचा कट ऑफ असेल. 137 प्लस हा लगभग ओपनचा कट ऑफ असेल. याच्यामध्ये 2 मार्क इकडं तिकडं होऊ शकतात जास्तीत जास्त, पण माझा अंदाज आहे की 137 प्लस जनरल मुलांचा कट ऑफ असेल. मुलींचा याच्यामध्ये अजून थोडेसे मार्क कमी करा, म्हणजेच 130 ते 132च्या दरम्यान असणारा मुलींचा लागेल आणि बाकी कास्टचा पण त्याच असणाऱ्या 5-6 मार्काच्या डिफरन्स बाकी सर्व कास्टचे असणारे लागतील. पण समांतर आरक्षणानुसार जसं की त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहे, PAP प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल, त्याचबरोबर माजी सैनिक असतील, यांचे मात्र याच्यापेक्षा खूप वेगळे असणारे कट ऑफ तुम्हाला पाहून येतील. तर हा सर्व आकडेवारी तुमच्यासमोर मी मांडलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. त्याचबरोबर तुमच्या काही शंका समाधान असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सांगतो. त्या व्हॉट्सअप नंबरवर मला व्हॉट्सअप करायचं आहे 8010904800. त्याच्यानंतर लिस्ट कधी लागेल हे जर त्या ठिकाणी वाटत असेल तर येणाऱ्या लईत लई 4 दिवसामध्ये या ठिकाणी लिस्ट लागेल. 4 दिवसांमध्ये जास्तीत जास्त 8 दिवसामध्ये या ठिकाणी तुमच्यासमोर फायनल निवड यादी जी असेल, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ती तुमच्यासमोर असेल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पण जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.